गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी रेशीम गाठी. माधवी, आवरलं का तुमचं? आणि ही काय साडी अजून इथेच आहे? मेघना तयार नाही झाली? अगं तयार व्हायला ती इथे असायला हवी ना. इथे असायला हवी ना म्हणजे ती इथेच तयार होत होती ना? अगं नाहीये ती बेडरूम मध्ये. अगं मग बाथरूम मध्ये असेल. अगं तिथे सुद्धा नाहीये ती. अख्ख्या घरभर शोधलं कुठेही नाहीये ती. अरे देवा, मग गेली कुठे ही पोर? काय पळून गेली? शेवटी घालायचा तो गोंधळ घातलाच ना तिने. बाबाजी बाबाजी लक्ष असू दे बाबाजी. म्हणून मी ओरडत असतो, कळलं? म्हणून मी ओरडत असतो. आता बघत बसू नका, जा आणि मंडळीनं सांभाळा. मी बाहेर जाऊन कार्तिकला शोधून येतो. सुखरूप असेल ना ग ती? माई, हे आत्ता गेले ते कोण? मुलीचे वडील असतील कदाचित. पण त्याचे चोरासारखे कशाला जातील ना? काय चाललंय? हळू बोल ना, किती मोठ्याने बोलतेस? माई, अशी कशी माणसं आहेत ही? कुणीच कसं येत नाहीये. आणि हे आत्ता गेले ते कोण? मावशीचे मिस्टर असतील का? मला नाही वाटत. पण असे कसे गेले ते? काय चाललं तुम्हा दोघींचं? दुसऱ्यांच्या घरात होत आपण. किती बोलताय तुम्ही? कळेल ना आपल्याला हळूहळू, स्टेप बाय स्टेप. पण घर अगदी व्यवस्थित आहे नाही? माई, मावशीचं घर आहे आणि मुलीचा टच नाहीये घराला. अगं पण सतीश जाऊन आलाय की तिच्या घरी? अर्चना, सतीश पुरुष आहे. बाईच्या नजरेला जे दिसतं ना ते पुरुषांना कळणार तरी आहे का? हे मात्र खरं आहे. मग अगं पण आदित्य कुठे आहे माई? खरंच हो माई, मी जाऊन पटकन घेऊन येऊ का त्याला? हा, काही गरज नाही. बस तिकडे. तू काय लहान आहे का आता? कडेवरून उचलून आणणार आहेस का त्याला? फोन वगैरे आला असेल कामाचा, बोलत असेल, येईल तो. ए माई, भूक लागली ग. मलाही. तू नक्की काकून नाही का ग यायचं? दुसऱ्यांकडे गेल्यावर लाज काढते नुसती, भूक 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 करत बसते. पाणी पी, पाणी पी. काय करायचं ग ताई आता? या आल्या प्रसंगाला सामोरं जायला हवं बाई. मी पाणी देऊन त्यांना आले ना, ते आतच आहे अजून. आपण ना खाण्याचे कोरडे पदार्थ त्यांच्या समोर नेऊन ठेवूया. मी तुझी ओळख करून देते त्यांच्याशी. तुमचा नमस्कार चमत्कार झाला ना की तू आल्यावर शिरा करायला घे. हा, तोवर सुरेशराव घेऊनच येतील ना मेघनाला? आणतील ना ग ते? माझ्या मनात तर भलते सलते विचार येत आहेत ग. पुढच्या वेळेपासून पर्स मध्ये बिस्किट वगैरे ठेवत. हा बघा आला. अरे किती वेळ? बस आता इथे इथे बस. बस बस. इथे बस. इकडे नको. मग काय करतोस? इथे कुठे बसणार? नको. तू इथे बस. काय चाललंय? काय चाललंय तुमचं? दुसऱ्यांच्या घरात होत आपण. आधी तू या कार्यक्रमाचा उत्सव मूर्ती आहेस बरं का? विजय प्लीज, आधीच हा सगळा प्रकार प्रचंड ऑड वाटतोय मला. तुम्ही सगळे प्रेशराईज करू नका मला. ए, टेन्शन कसलं घेतोयस? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मुलगी अजून आलेली नाहीये, त्यामुळे जस्ट रिलॅक्स. नाही, रिलॅक्स. मी निघून जाईन ना. हे आदित्य, तुझ्या जे मनात आहे ना तसंच होईल, तसंच आम्ही करू. तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही. खुश? ओके. आदित्य, हास ना जरा. अभिभूत चल ग. अहो, केवढं आणलंय तुम्ही हे सगळं? ही माझी बहीण माधवी, मेघनाची आई. नमस्कार. मेघना येईलच आता बाहेर. सॉरी हा, थोडा वेळ झाला. ती MA करते ना, तिचं सबमिशन होतं आज. सो तिला विद्यापीठात जायचं होतं आणि तिथूनच यायला थोडा उशीर झालाय. पण ती तयार होतीये, येईलच इतक्यात बाहेर. मी आलेच जरा. हो. मेघनाचं आवरलं की नाही पाहून येते.
घ्या. टेन्शन घेऊ नका. टेक युअर टाइम. मला जरा 1-2 अर्जंट फोन करायचे. मी आलोच. आदित्य आलोच. सॉरी. घ्या तुम्ही. मी बघते ती सावरून झालंय का. हा हो माही, हो. मुलगी फारच नट्टापट्टा करणारी दिसते. असू दे ग. नाही पण मावशी मला खूप छान वाटले. हा हो. पण माई, मुलीचं काही खरं दिसत नाहीये. का ग. इतका वेळ. तो आदित्यही गेला कंटाळून बाहेर केव्हा. असत ग. माई, हो. फोटो तर याच मुलीचा होता ना. मग आत कोण तयार होत आहे? पण नक्की फोटोतलीच होती का ती मुलगी? नाही म्हणजे ती एवढ्या घाईघाईने गेली ना, मला तर चेहराच दिसला नाही तिचा. माई, तुम्ही बघितली? फोटोतलीच होती ती. मला तर बाई फोटोतलीच मुलगी वाटते. नाही पण खरं सांगू का, मलाही धड काही दिसली नाही ग. नाही म्हणजे कदाचित त्याची मैत्रिणी असू शकेल ना ती. आणि आईला आणि मावशीला सांगायला आकोड वाटत असेल ग आपल्या समोर. काय सांगावं, खरंच तिला उशीर होत असेल कॉलेजमध्ये. हल्ली या मुलांचं काही सांगता येत नाही. एकदा गप्पांमध्ये रंगले की रंगले. आता आदित्य कुठे गेला, त्याला फोन करून बोलाव बघू. हा, मी बघते. तू कशाला तडतड करतेस, मोबाईल करेल नाही. नको, मी जाऊन आले. थांब माई, मी आले. ऐकणार म्हणून नाही सुकली. अगं काय गरज काय होती तुला बाहेर जायची? बाबा चिडले खूप आणि तुला शोधायला बाहेर पडलेत. तुला माहित होतं ना घरी पाहुणे येणार आहेत तुला पाहायला ते. मग आमचा जीव टांगणीला का लावलास तू? आमचं नाक कापलं गेलं असतात. अगं आता बसून काय राहिलीये? उठ, चटकन तयार हो. बाबाजींनी मंत्रून दिलेली साडी नेसून बाहेर ये. ही कोणी मंत्रून दिलेली साडी मी नाही नेसणार आई. अगं पण मी बाहेर यायला हवी असेल ना तर मी माझ्या पसंतीचीच साडी नेसणार. आणि ही अट आहे माझी. अगं, काय तुम्ही दोघी जण इथे बोलत उभ्या राहिल्यात हा? ते पाहुणे तिकडे खोळंबलेत. माधवी बाउल्स मध्ये शिरा काढून ठेवलाय. चला लवकर बाहेर चला आता. पटकन आवरायचं आणि बाहेर यायचं. माई, मला जरा कठीणच दिसतंय हा सगळं. अगं एकदम निर्णयाला पोचू नकोस ग तू. हे बघ, नेहमी दिसतं तसं नसतं. आणि अगं खरंच अडचण असेल त्यांची काहीतरी. आपण चहूबाजूने विचार करायला हवा. तू शांत राहा. ही मुलगी आली ना की सगळं काही कोडं उलगडेल. बघूया, फोटोतलीच मुलगी येते का भलतीच कोणीतरी येते. अर्जंट कॉल करायचे होते ना, झाले का आता? चल मग. ते तुम्हीच बघा ना आता. माझी काय गरज आहे? मला खूप बोर झालंय. त्यांना सांग हवं तर की आदित्यला काहीतरी अर्जंट काम निघालं म्हणून तो निघून गेला. काही काय बडबडतोय हे? असं आम्ही काहीही सांगणार नाही होत, कळलं? हे बघा, तुला कोणीही प्रेशराईज करत नाही. नाही आवडली तर नको म्हण ना. पण अरे आधी बघून तर घे. अर्चू प्लीज या, खरंच खूप बोर होत आहे. मला बोर होते? बोर होते? मग त्यासाठी लव्ह मॅरेज करायचं होतं आपण. केलं का? नाही ना? चल आता लवकर. मी त्यांना सांगितलं की तुला घेऊन येते म्हणून. चल चल चल, ये लवकर.
अगं असू दे नमस्कार कशाला बस ना बस घ्या ना. हो चला मेघना ना तू हो. आणि हा आमचा आदित्य. हॅलो. खर तर अलीकडे मुलं आपापलं लग्न ठरवून मोकळे होतात, पण जी मुलं प्रेमात पडत नाहीत, आपापलं ठरवत नाहीत, त्यांच्यासाठी आपल्याला हा सगळा कार्यक्रम करावा लागतो नाही का? हो ना, तसं अवघडच असतं ते, पण ठीक आहे आता. नाही म्हणजे खरं तर मी आदित्यला म्हटलं होतं की तुला मेघनाला बाहेर भेटायचंय का, तर भेटू शकतोस, आमची काही हरकत नाहीये. हो काहीच हरकत नव्हती. नाही पण कसं आहे, आमचं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे आदित्यचं असं म्हणणं पडलं की त्याचं आणि घरात येणाऱ्या मुलीचं जितकं जुळायला पाहिजे तितकंच आमचंही तिच्याशी जुळायला पाहिजे. हो ना विजया? हो ना, म्हणून तर आम्ही तिघी आलो मुलगी बघायला. बरोबरच आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा ना तिला. हे हो प्रश्न कसले, वधू परीक्षा वगैरे सगळं तर जुनं झालं. एकमेकांना भेटता यावं, एकमेकांची मोठ्या गप्पा मारात, म्हणून तर या भेटीचं नियोजन केलं आपण. आणि म्हणजे पुढे जाता येईल की नाही आपल्याला हे दोन्ही बाजूंनी स्पष्ट होतं ना. ही पहिली भेट, नंतर सगळे ठरवूच की स्टेप बाय स्टेप. नाही अगदी बरोबर आहे. तुम्ही शिरा घ्या ना. हो हो, आम्हाला शिरा फार आवडतो. म्हणजे माईला जास्त आवडतो. हो ना माई? तुम्हाला गोड आवडतं ना? हो. आणि तुम्हाला? हं? नाही विचारलं, तुम्हाला आवडतं ना गोड? चालतं आणि तिखट? चालतं. हेही चालतं आणि तेही चालतं. म्हणजे कोणत्याही बाबतीत तुमचा मला हे असंच हवंय असा आग्रह नसतो तर? असतो ना, पण काय? नाही काही नाही. मेघना अगं बोल की मोकळेपणानं. पण काय? ते माझ्या आग्रहाखातर कोणाचं मन दुखावणं नाही जमत मला. खूप छान विचार आहेत तुझे बाळा, पण तरी एक प्रेमाचा सल्ला दे. कधी कधी अशा कसोटीच्या वेळा येतात की आपल्या जवळच्या माणसाचं मन दुखावलं जातं, पण आपलं म्हणणं जर रास्त असेल ना तर त्याचा आग्रह नक्कीच धरावा. अगदी बरोबर, माझंही हेच मत आहे. आलेच हं? हो हो, घ्या ना तुम्ही. हो. हॅलो. मेघनाचा काही पत्ता लागला का? हो हो आलीये, घरी आलीये. ती त्या मंडळींबरोबर बसली आहे, कार्यक्रम चालू आहे ना. कमाल आहे तुमची, मला फोन करून कळवायचं नाही का? हा, मी त्या मूर्खासारखं वणवण फिरतोय. हो त्या मंडळींना तोंड देता देता नाकी नऊ आले आमच्या. बरं आलो घरी. मी चहा घेऊन येते. हा छे आता चहाचा आग्रह अजिबात करू नका. अहो किती केलेत तुम्ही आमच्यासाठी. नाही म्हणजे आम्ही आता निघायचंच म्हणतोय. आदित्य निघूया ना? हो. नाही म्हणजे अजून काही बोलायचं असेल तुला तर. माई अगं न बोलताही बोलता येतं आणि न बोललेलंही ऐकू येतं मला. आणखी काही बोलायची गरज नाही, निघू शकतो आपण. हा पण तुम्हाला जर काही. मेघना ग बरं मग निघतो आम्ही आता. बरं या, एक मिनिट. माधवी माधवी, आले आले, पाहुणे निघाले तर. चला येतो आम्ही. हा हो, या. या.
येतो. हो या. आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहत होतो. हो म्हणजे आदित्यशी बोलून झालं की मी तुम्हाला फोन करेनच. येऊ? हो या. अच्छा. अच्छा. काय ग ताई, आता मरण आहे आपलं, आता मरण. मला पण काही सुधरत नाहीये ग. एवढा हटापिटा केला होता आपण, पण शेवटी काय ग ताई, आपण हिला मारून मुटकून लग्नाला तयार करतोय, हे लक्षात आलं असेल का ग त्यांच्या? नाही तर काय, तिच्या चेहऱ्यावर दिसतच होत. तो मुलगा म्हणाला ते ऐकलंस ना? मला न बोललेलंही ऐकू येतं. देवा, काय मत झालं असेल ग त्यांचं आपल्याविषयी. आणि या पोरीला पण ऐनवेळी हे काय करायची बुद्धी झाली. चांगली सोन्यासारखी माणसं मिळाली असती. आता परमेश्वरच जाणे काय होणार आहे हिचं. नाना, सतीश या बाहेर या. आलो आलो आलो. महिला मंडळ आलंय. अरे वा, आले का? या लवकर या. हा. आय आय ग, आय आय ग, डोकं दुखायला लागलं ग, आई ग. आलात का? आओ, तुम्ही तिघे अशा उसाचे का टाकताय? मुलगी बघून दमलात की काय? तुम्ही तिघे अशा नाराज का दिसताय? काय झालंय काय? तूच सांग विजया. हे अर्चूच सांगेल स्टेप बाय स्टेप. ए आणि माई तुम्ही चहाला नाही का म्हणालात? हो, बरं ते जाऊ दे. मुख्य पाहुणा कुठे आहे? आम्हाला ड्रॉप करून तो सटकला. सटकला म्हणजे मुलगी फारच आवडली म्हणून की काय? काय माहित, खरं सांगू का, आमचा ना सगळा मुलगी बघण्याचा मूडच निघून गेला होता ती येईस तोवर. म्हणजे आधी ना फक्त मावशी आल्या, पाठोपाठ आई, नंतर ते मावशीचे मिस्टर होते का मुलीचे बाबा होते कोणाच ठाऊक, असे आले, काही ओळख नाही पाळख नाही आणि निघून गेले असे तरा तरा. नाही म्हणजे कसे 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 होते ते? म्हणजे घारे गोरे पांढरे कपडे? हो हो, पांढरे कपडे, पांढरे कपडे होते. ए म्हणजे विजया ते मुलीचे वडील होते. अय्या, कमालच आहे नाही. म्हणजे मुलीचे वडील असून ते तिथे फिरकले देखील नाहीत. अजिबच आहे. नाही म्हणजे तसा रीतभात पाळणारा माणूस वाटला मला तो. तुम्हाला सांगतो, त्यांना कुठल्या तरी बुवानं सांगितलं असणार, मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका म्हणून नसेल. नाना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, जरा जास्तीच आहे त्यांच्याकडे देवाबिवाचं प्रस्थ. ओ बापरे, मुलीचं काय झालं पण? त्या मावशी सारखं सांगत होत्या मुलगी तयार होतीये, पण मुलगी केव्हाची तयारच होत होती. आणि तयार होऊन घरातून येण्याऐवजी ही बाहेरूनच आली. अरे गंमतच आहे. गंमत कसली नाना, नंतर आली कशी बशी साडी गुंडाळून. म्हणजे चेहरा बरा आहे पण काही भाव नाही तो. उलट मला तर ना जराशी रडल्यासारखीच वाटली, नाही का ग? हो ग. अगं, आई आणि मावशीने चंपी केली असेल उशिरा आली म्हणून. ईश्वर, त्यात काय मग? सांगायचं की आम्हाला तसं. हा, आम्हाला उगीच तयार होते असं सांगून बसवून ठेवलं होतं. अगं, घाबरले असतील तुम्हा तिघींना बघून एकदम. हे बरं, जाऊ दे. मुख्य मुद्दा, मुलगी तुम्हाला आवडली की नाही ते सांग. आदित्य असतात त्याला भांडवून सोडलं असतात ना. हो म्हणजे तर शेवटी निर्णय त्याचाच असणार आहे ना. मग नाही, त्याचा निर्णय कळायला अजून अवकाश आहे, पण तुमची मतं तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. आता त्याचा निर्णय तुमच्या मताविरुद्ध असला तर? ना, ह्या बाबाजीने मंत्रून दिलेली साडी नेसली नाही ना, आता नकारच येणार. अहो, हे सगळं जे आम्ही करतोय ना, ते फक्त तुमच्यासाठी. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला ना, त्या दिवसापासून ह्या दिवसाची तयारी करतोय आम्ही. काही समजताय का तुम्हाला? कुठे गायब झाला होता मला न सांगता?
मोठा धोका दिलात आम्हाला. कुठे गेला होता? बघा बघा, त्या दिवशी फोनवर त्या चट्टीवाल्याची चुटू बोलत होत्या आणि आता तोंडातून शब्द येत नाहीये. बोला ना. सुरेशराव जरा थांबा हो. तुम्ही बोलू नका, अजिबात बोलू नका तुम्ही. 4 खोल्यांचं घर तुमचं, तरी तुमच्या हातावर तुरी देऊन गेल्या या. तरी तुम्हाला पत्ता नाही लागला. मला काय सांगता, यांना विचारा. अहो, मेघना बाई, आता सांगून टाक, तू कुठे गेली होतीस आणि कशासाठी गेली होतीस, आणि संपव हे सगळं. काय काय संपव, काय संपव काय? जोपर्यंत मी ठरवलेल्या मुलाशी लग्न होत नाही ना, तोपर्यंत मी. मला माझ्या देत्याबरोबर लग्न करायचंय. मेघना, जुळून येते रेशीम गाठी